जय श्री कृष्ण. वेलकम यूट्यूब चॅनल. मी अनारसे दाखवत आहे आनंद चतुर्दशीसाठी. 3 दिवस तांदूळ भिजत टाकले होते. आता मिक्सरला लावून मग चाळणीत चाळून घेत आहे. 2 पाव तांदूळ, 4 पाव पीठ होतं. त्याला 2 पाव साखर लावून ठेवायचं आहे. असं नितळत टाकलेल्या तांदळाला मिक्सर ग्राइंड करून मग पीठ तयार करत आहे. ह्या मापाचे थालीनं मी मोजून घेतले. 4 पाव पीठ झालं आहे. 2 पाव साखर घालणे. हे 2 पाव साखर घालत आहे. हे 1, हे 2. सगळं मिक्स करून पीठ दाबून ठेवायचं आहे. उद्या अनारसे करायचं आहे. असं डब्यात पीठ दाबून ठेवायचं आहे. अनारशाचं पीठ असं तयार झालेलं आहे. ते सुपात घेऊन खसखस अजून थोडी साखर घेऊन असे पातळवर थापणे. थोडं पीठ कालवताना त्याच्यात थोडं साजूक तूप घालून चांगलं तिंबून घेऊन थापणे. खसखस अजून साखर घेऊन पातळवर जेवढं थापले तेवढं गवर चांगली येते. असं घेऊन तुपामध्ये झारा घेऊन असे तळणे. गॅस सिमवर ठेवणे. गणपतीचं विसर्जन असल्यामुळे डीजे साऊंड येत आहे. आता बघा किती छान गवर आली आहे अनारशावर. साजूक तुपामध्ये तळायचं. खूप चविष्ट स्वादिष्ट होते अनारसे. थोडं लाईट पिंक कलर येईपर्यंत तळायचं. असं वर तूप झाऱ्यानं असे करायचे. तूप नितळून काढायचं आणि ह्या पोळ्यावर ठेवायचं असं नितळेपर्यंत. हे बघा अनारसे तयार. उद्या अनंत चतुर्दशी आहे ना, त्यामुळे अनंताला 14 अनारसे केलेले आहे. गणपतीला पण. बाय बाय. हे बघा अनारसे. मी अनारशावर तुम्हाला एक उखाणा सांगू का? नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे. रावासारखे पती जन्मोजन्मी मिळावे.